हॅलो, हा नमस्कार. नमस्ते. मी अविनाश मुळीक बोलतोय, पत्रकार. हा बोला की दादा. ते अष्टविनायक नगर गल्ली क्रमांक 3 मधलं काय ते केलं नाही का ते काम? कुठलं 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 म्हणते दादा? 8 नंबर वार्डातले एअरटेल ते लाईन फुटलेले, ते पाईप फुटल्या. 8 नंबर म्हणजे नेमकं कुठं जरा सांगता कसं? मला लक्षात येत झाले. प्रभाग क्रमांक 8 समिती 3 कुपवाड महानगरपालिका क्षेत्र येतो आमचा. लक्ष्मी मंदिर ते भारतीय विद्यापीठ आपला येतो वार्ड. चाणक्य चौकापासून अष्टविनायक नगर येतं माहिती हा, चाणक्य चौकात. हा तेच घे, चाणक्य चौकातनं जे इकडे वरच्या टेकडीला फुटलाय तो का साहेब? हो हो हो. हा, ते केलं साहेब तिने. फक्त जरा काय तर लिकेज अजून बारीक आहे. लिकेज म्हणताना तिने काय ते चेक करायला देतो वाटतं तिने. काढले ते लिकेज काढलं साहेब काढ. 3 इंची काय केलं पूर्वी तर काहीतरी 4 इंचीवर काय DI बसवलेला लाईन. हा ते DI हा ते काढलेत ते. ते त्यावेळेला 2 दिवस लावलेलं. आता आणि तुम्ही असं करताय, काय भानगड काय? म्हणजे कोण आहे वरिष्ठ? हा, वरिष्ठ कोण आहे? तुम्ही भाऊ इतका दिवस का लावता सारखं मग? नाही काल काढले साहेब ते. आज सकाळी चेकिंग केले त्याने. ते चेकिंग मध्ये काहीतरी हे आलंय. 1-2 मिनिटात तुम्हाला विचारून कॉल करू का सर? जरा लवकर प्लीज. हा हा. हा नमस्ते. हॅलो, नमस्ते साहेब. हा बोला की. ते तिथला मशीनवरचा माणूस आहे का नाही, तो लाईनवरचा आहे. त्यांना आता विचारला वाटतं काहीतरी, तिने काहीतरी टेस्टिंग करायचं आहे म्हणे. एकच मिनिट त्याला मर्ज करतो साहेब, कॉल आहे एकच मिनिट. आपण हॅलो. हा नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. सर वो सिकंदर है, वो अविनाश साहब लाइन पे है, जरा उनको बताइए क्या हुआ है उधर प्रॉब्लम. ओके साहेब, काल पाणी लाईन जोडलं होते आपण. हा काल टेस्टिंग केले रात्री. अजून लिकेज आहे साहेब. ते मला नगरपालिका थांबवले की आज किती दिवस थांबा, रात्री टेस्टिंग करून उद्या बंद करा. कोण म्हटलं? ते मुलं ते आपला नगरपालिका आपला पवार साहेब आणि दुसरा हे आपला माने साहेब. म्हणजे थांबव म्हणजे? ते बंद करायचं ना साहेब, ते टेस्टिंग झाल्यावर बंद करा म्हणायला लागले ते साहेब. हा तर म्हणजे आज टेस्टिंग सकाळी काय तर टेस्टिंग थोडंसं पाणी काहीतरी आलं वाटतं. ते नीट फक्त नट वगैरे आवळायचे आहेत. ते आज केले साहेब, नटा वगैरे सगळे केले. जरा मला थोडस व्यवस्थित एकटं बोला. अडचण आता काय आहे? अडचण हे आहे, आता नटा वगैरे सगळे टाईट केले. हा हा, दुरुस्त केले. पाणी रात्री सोडायचे. मला सांगितले की आज दिवस थांबा, उद्या बंद करा. माझा काय चूक नाही आहे, नगरपालिकेने थांबवले आहे. मग आता दिवस सोडा ना, काय तुमचं काम झालंय ना? नाही झाले, आता बंद केले ना साहेब, नंतर काढायला लय प्रॉब्लेम होते. माझा एक रिक्वेस्ट आहे, आज दिवस थांबा, सगळे सकाळी करून देतो साहेब. तुमच्याकडून थांबवायचं आहे का? हा, माझ्यापाशी काय चूक नाहीये साहेब. हॅलो साहेब, ऐकून घ्या. नगरपालिकेचे माणसं आहेत का नाही, ते टेस्ट आता कसं झालं, सकाळी जेव्हा पाणी सुटलं होतं ना, तेवढंसं लिकेज होतं. बर. मग त्यानंतर ते आता येऊन परत तिने टेस्टिंग म्हणजे नट वगैरे काहीतरी आवळून गेलेले आहेत. मग संध्याकाळी पाणी काहीतरी सोडणार आहेत. त्यात आणि परत एकदा काही लिकेज आहे का चेक करणार आहेत. मग संध्याकाळी चेक केल्यावर उद्या सकाळी बंद करा म्हणलेले ते, म्हणून थांबले साहेब. तर मग तुमची आता अडचण काही नाहीये? आणि माझी काय अडचण नाही साहेब, फक्त मी लगेच बंद जेसीबी बोलून बंद करणार सर. हा, मी लगेच बंद करतो. ऐका 2 मिनिटं ऐका फक्त. मी नगरसेवकांना लाईनवर घेतो. 1च मिनिट थांबा. हा घ्या. हॅलो. दादा तुम्ही थांबायला लावले का आज एक दिवस पाण्याचा विषय तो? नाही सर, कालच जोडले, पाणी चालू आहे. 1च मिनिट थांबा, लाईनवर थांबा. तो इश्यू कसा आहे, दुसरा अगर मायनर लिकेज आहे तर उद्या अवघड होते. नगरसेवक आहेत, काय नेमकं सांगा त्यांचे. हॅलो सर, नमस्ते सर. सर आपण काल तिने जोडून घेतले ते सर, कॉर्पोरेशनचे आपली माणसं आहेत ना, ते जोडून घेतले ते. आणि ते काय झालं, हा ते सकाळी टेस्टिंग केले तिने. मग सकाळी टेस्टिंग केल्यावर ना थोडंसं पाणी येत होतं सर. मग त्यामुळे काय म्हटलं लगेच बंद करून, मग त्यामुळे काय म्हटलं परत तिने नंतर आता बाकीचे नट काय आवळायला नट वगैरे आवळले परत ते. मग आज संध्याकाळी पाणी सोडणार आहे. आणि एकदा आज पण थांबा संध्याकाळी. आज संध्याकाळी पाणी सुटल्यावर काय लिकेज आहे का चेक करूया, आणि टेस्टिंग झाल्यानंतर उद्या सकाळी बंद करा म्हटले सर. बरोबर, ठीक. हा, उद्या सकाळी बंद थोडंसं ऐका, तुम्ही पण ऐका जरा. इथून पुढे मला असल्या तक्रार देऊ नका, कारण की ऐका जरा, जनतेतून निवडून आलेले नगरसेवक आहेत ते काय लहान पोरं नाही तुम्हाला सांगायला. नगरसेवकांचं ऐकत जावा. हो सर. ओके.